च्या बाहेर देखील आपल्या नावाची जादू सोडली आहे। ज्या पद्धतीने तो एडिटिंग मध्ये आला, इंस्टाग्राम वरती व्हायरल होणार आहे त्याचा व्हिडिओ। ऋषी आर्स, जिल्हा रायगड, तालुका पोलादपूर, गाव कोतवाल आणि कोतवाल गावातून येणारा एक युवक, त्या युवकाने संपूर्ण भारतभर आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पाडली आहे। ऋषी आर्ट्स या नावाने त्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ आणि त्याच्या माध्यमातून अनेक मोठमोठे टेनिस विश्वातील तारे सितारे त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात। एका बाजूला अगदी आपण पाहतोय मॅच नंबर 2 आणि मॅच नंबर 2 चा थरार उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी चालू होणारा सामना रामवर्धानी कापडे बुद्रुक आणि त्याचबरोबर जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। सलामीवर अगदी पाहायला मिळतात कल्पेश मोहिते आणि अभिजित, ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते। बॉल गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजीसाठी आले साहिल झाडाने गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहे। क्षेत्ररक्षण सजलंय, गोलंदाज देखील सजतायत साहिल झाडाने, तर बॅटर अगदी स्ट्राईक वरती पाहायला मिळतात। कालच्या दिवसातील एक दर्जेदार खेळाडू कल्पेश मोहिते आणि अभिजित जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते। पहिलाच बॉल, ओहो, पहिल्या बॉलची सुरुवात काय केली आहे साहिल झगडेने। अगदी ज्या पद्धतीने बॉल टाकला, फटका बॅकफुट वरती खेळायचा होता तो खेळला, परंतु तदनंतर 30 यार्ड सर्कल मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने पहिल्याच बॉल मध्ये टिपला झेल संपवलाय फलंदाज नंबर 1 चा खेळ। साहिल झाडाने अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पहिला बॉल टाकला आणि पहिल्या बॉल मध्ये इथून पॉवर प्लेच्या षटकाच्या पॉवरफुल पहिल्या बॉल मध्ये विकेटचं पतन त्या ठिकाणी केलं गेलं आणि अगदी सुरुवातीच्याच पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं भोगाव संघ, ज्या भोगाव संघाने आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये आपलं वर्चस्व राखलं आणि त्यामुळेच की काय सेकंड मॅच मध्ये देखील अगदी जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणे चा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय, मंगेशजी जाधव आणि संदेशजी जाधव यांच्या मालकीचा असणारा संघ जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय लाकेश पाटे, याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। अगदी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विभागामधून वेगवेगळ्या क्षेत्रामधून येणारे नामांकित खेळाडू आणि ग्रामीण ला जे आगळं वेगळं सध्याच्या घडीला वलय दिलंय ना, पोलादपूर तालुक्यातल्या या महान आणि दिग्गज खेळाडूंनी दिलंय आणि हे खेळाडू अगदी पुण्यनगरी, त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर त्यासारख्या अनेक स्पर्धा गाजवताना देखील पाहायला मिळाले, परंतु पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा आपण थरार पाहतोय आणि त्या थरारामधलं दमदार शानदार आयोजन जे आपल्याला पाहायला मिळतंय 4थ्या पर्वामध्ये। यावेळेला मात्र ड्राईव्ह केला हलक्या त्याने, अगदी जमिनीला गुदगुला केला जाणारा बॉल, तिथून मात्र बॉल स्टॉप केलाय। सेकंड बॉल वरती तिथून धावा मिळतात, एकूण 2 सुरुवात केली आहे श्री गणेशा केलाय तो त्यांना करायचा होता, अगदी पहिल्या बॉल मध्ये करत होते, परंतु काहीशा चुका पहिल्या बॉल मध्ये होत असताना पाहायला देखील मिळतात। कालचा दिवस अगदी पाहण्यासारखा राहिला। कालच्या दिवसात या क्रीडांगणामध्ये आणि त्यातल्या त्यात या क्रीडा नगरीच्या बाहेर देखील आपण पाहिलं टेनिस क्रिकेटची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला देखील मिळाले होते। टेनिस क्रिकेट मधले रती महारथी या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना येत असताना कालच्या दिवसामध्ये पाहिले, परंतु आजचा दिवस हा फार महत्वाचा देखील असेल, इम्पॉर्टंट असेल या ग्रामीणच्या खेळाडूंसाठी। त्यातल्या त्यात अगदी आपण पाहतोय रामवर्धानी कापडे बुद्रुकचा संघ प्रथम बॅटिंग साठी येत असताना इथून मात्र तिसरा बॉल धाबा झाला स्कोर कार्ड वरती, एकूण 2। षटक नंबर पहिलं पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि पॉवर प्लेचा षटक, ओहो या बेला मोठी अपील असेल, अपील पंचांनी फेटाळली आहे जरूर, अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा या ठिकाणी आता पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल यांचा। पॉवर प्लेच्या षटकात
पॉवरफुलच गोलंदाजी होतीये. कोणतेही मोठे फटके खेचू देत नाहीयेत, हात खोलू देत नाहीयेत. ज्या पद्धतीने अगदी आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूचा असणारा जो संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणेचा संघ, त्या संघाचे संघ मालक मंगेशजी जाधव, मंगेशजी शेलार आणि संदेशजी जाधव हे संपूर्ण 3 संघ मालक त्यांच्या नावाने खेळणारा संघ जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणामध्ये. आणि कुठे ना कुठेतरी आजच्या दिवसातील महत्वाची आणि मोठी फलंदाजी आधीच्या मॅच मध्ये केली धामन देवीचा खेळाडू आणि त्याने दाखवलेलं पहिल्या मॅच मध्ये वर्चस्व. आणि हे युवा टॅलेंट आज या पोलादपूर नगरीमध्ये, पोलादपूरच्या क्रिकेट पंढरीमध्ये आपण पाहतोय, बघतोय आणि ऐकतोय देखील. कारण का सातत्यपूर्ण अगदी राहणारा त्या खेळाडूंचा प्रवास आणि प्रवास करत असताना अगदी त्या खेळाडूंनी दिलेल्या या क्रिकेटवरती दमदार लक्ष. या पहिला डावखुराताचा फलंदाज स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतोय अभिजित जाधव, ज्याच्या नावामध्ये आहे जीत, तो आहे अभिजित. यावेळेला मात्र सफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील कमालीचं राहत आहे. षटक नंबर त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर पहिलं संपलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात, एका विकेटचा मोबदल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. म्हणजे सर काय सुरुवात चांगली केली आहे त्या ठिकाणी साहिल सारख्या गोलंदाजांनी. तर गोलंदाजीसाठी आता येत असताना पाहायला मिळतात कालच्या दिवसामध्ये अगदी या नावाची बुरळ पोलादपूर तालुका नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतली, महाराष्ट्राने पाहिली. आणि त्यातल्या त्यात गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात योगेश शेलार, गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल गली रिजन मध्ये थोडासा शरीरापासून दूरवरचा होता, बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. पहिल्या बॉल मध्ये चौकार योगेश शेलार यांच्या. थँक्यू. तर अगदी आपण या स्पर्धेचा थरार पाहतो. या स्पर्धेमध्ये येत असताना या स्पर्धेमधली वेगवेगळी गीत जी अक्षरशः ज्या पद्धतीने प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शब्द अगदी अंगावरती काटा आणेल असा प्रत्येक शब्द, ओहो हो, ज्या पद्धतीने योगेश शेलारने दुसरा बॉल टाकला होता अगदी कट होणारा पाहायला मिळाला. सेकंड बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. धावा अगदी स्कोर कार्ड वरती बनलात एकूण 7 धावा. पहिलं षटक संपलं होतं तेव्हा होता 3. दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात योगेश शेलार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले ना, तसा पहिल्या बॉलवरती अगदी बाहेरची दिशा दाखवत असताना फलंदाज ते देखील पाहायला मिळाले. लाकेश पाटे पुन्हा एकदा या वेळेला मात्र तिथून विकेट नंबर 2 योगेश शेलार अगदी संध्याकाळच्या सत्रातील घातक दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतायत. सेकंड विकेट देखील लगेचच येत असताना पाहायला मिळाली.
ज्या पद्धतीने या मॅचचा खेळ आपण पाहिला, सेकंड मॅचचा पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला मिळतो आणि पहिल्या इनिंगच्या सेकंड ओव्हर मध्ये अक्षरशः आता नांगी चितपट करत असताना योगेश शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षरशः डॉमिनेट केलं जात आहे त्यांच्या गोलंदाजीमधून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतात अनिकेत मोहिते, यांना आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या बैला मात्र तिथून नो मॅच मध्ये बॉल पडल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी मिळते. म्हणजे अगदी पॉवर प्लेचा पहिला षटक, तदनंतर पॉवर प्लेचा दुसरं षटक, मोठे फटके पहिल्या बॉल मध्ये आले सेकंड ओव्हरच्या, परंतु तदनंतरचे येणारे बॉल अगदी अचूक टप्प्यावरती योगेश शेलार टाकत असताना पाहायला देखील मिळाले. आणि ही कला, हे कौशल्य राहिले. कालचा दिवस ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेट मधील मोठे नामांकित खेळाडू आपल्या विरोधार्थ खेळत होते, परंतु त्यातल्या त्यात या आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये संपूर्ण आपल्या गोलंदाजी छाप, आपल्या गोलंदाजी ठसा, गोलंदाजीचा अगदी कला कौशल्य सातत्य दाखवत असताना योगेश शेलारने कालच्या दिवसामध्ये एक नामांकित गोलंदाजी केली होती. नेत्रदीपक थरार आपण त्यांच्या पहिल्या मॅच मध्ये पाहिला देखील होता. या बैला मात्र बॅटची हलकीशी कडा, चेंडू गली रिजन मधून चाललाय, त्या ठिकाणी या षटकामधला दुसरा चौकार, 4 धावा. थँक्यू. अगदी आपण ही जी नावं ऐकताय या पोलादपूर तालुक्याला नवे तर पोलादपूरच्या प्रत्येक घरातील अगदी एक प्रत्येकाला हिरा बनवून सोडणारा दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष संदीपजी कदम सर यांचं आपण गीत हे ऐकलं. धावा त्या ठिकाणी आलात आता अभिजित जाधव यांच्या बॅटमधून 4 धावा. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 12. या बैला मात्र मोठी अपील असेल, परंतु त्या ठिकाणी अपील फेटाळली आहे. षटक संपलंय ते दुसरं, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. पहिल्या 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 12 बॉल वरती स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात फक्त आणि फक्त 12 धावा. पहिले पॉवर प्लेचे षटक संपलेत. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. 4 षटकांची महत्वपूर्ण वेळ शेष आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा धमाका. ज्या पद्धतीने पाहतोय गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा साहिल झाडाने यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 30 षटक घेऊन येत असताना आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत साहिल झाडाने, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अगदी कमालीची गोलंदाजी केली होती. पहिल्या 6 बॉलमध्ये 1 विकेट घेत 3 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. या वेळेला सेकंड बॉल, अगदी तिसऱ्या षटकातील पहिला बॉल अगदी पाहिला साहिल झाडाणे यांचा आणि तो मात्र पॅड वरती कुठे ना कुठेतरी ब्रश होणारा राहिला. ज्या पद्धतीने वेगवान आपल्याकडे असणारे अस्त्र, आपल्याकडे असणारे शस्त्र, त्यांचा वापर आज ते टायमिंग निशी प्रॉपर करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळतात. म्हणजे सर काय अगदी पोलादपूर च्या या क्रीडा नगरीने अनेक तारे सितारे घडवले, अनेक ग्रामीण क्रिकेटचे हिरो घडवले आणि हिरो घडवत असताना या पोलादपूर नगरीला अनेक नामांकित महान मान्यवर देखील दिले, दिग्गज क्रिकेटपटू देखील दिले. त्यातल्या त्यात आता आपण महत्त्वपूर्ण सामना पाहतोय या क्रीडा नगरीच्या आतमध्ये.
या बेला मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग शो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना पाहायला मिळतात. तिथून मात्र सेकंड अटेम्प्ट झेल ड्रॉप केला गेलाय. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. तुम्ही चुका कराल तर तुम्हाला भोगाव्या लागतील. तिथून झेल ड्रॉप केलाय. तिथून मात्र साहिल जाडाने यांच्यासाठी ही दुसरी विकेट मिळाली असती, परंतु क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी थोडेसा ड्रॉप कॅचेस केल्या जात आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणेचा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात अगदी आपण पाहिलं तर रामवर्धानी कापडे बुद्रुक हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम बॅटिंग साठी. या बेला अभिजित जाधव स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतात. या बेला मात्र अगदी हलक्यात त्याने मारला टॅपचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकच येते अगदी पहिल्या 2 षटकानंतर तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील अभिजित जाधव आणि त्यांचे सहकारी अनिकेत मोहिते यांचा मात्र पाहायला देखील मिळतोय. परंतु त्यातल्या त्यात अगदी क्षेत्ररक्षण देखील थोडंसं खराब राहिले आणि या मॅच काय आता एक्स्ट्राची धाव देखील याआधी आपण येताना पाहिली. अगदी संध्याकाळच्या सत्रापासून या प्रेक्षक गॅलरीमध्ये, प्रेक्षक स्टँडमध्ये प्रेक्षक दर्दी याच क्रिकेटसाठी गर्दी करत असताना पाहायला देखील मिळतील, कारण का चौथा पर्व आहे आणि चौथ्या पर्वाचा थरार या बेला मात्र पुन्हा एकदा उडवलाय. क्रिकेटच्या सुरक्षित शेप मध्ये उडवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. विकेट त्या ठिकाणी येते. आता मात्र या खेळावरती ताळमेळ बसत नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाचा. मिळतात अजित जाधव. अगदी आपण पाहतोय ना फलंदाजी करणारा संघ आणि फलंदाजी करणारा संघ रामवर्धानी कापडे बुद्रुक संघ जो आपल्याला पाहायला मिळतो. योगेश दादा सकपाळ आणि योगेश दादा सकपाळ साहेबांच्या नावाने असणारा संघ, मनसे अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. हो आता साहिल इथून मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण करतात. जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणेचा संघ, मंगेश जाधव त्याचबरोबर संदेश जाधव आणि मंगेशजी शेलार हे संघ मालक या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तिसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या आजच्या महत्वपूर्ण रात्रीमध्ये कोणता संघ आपल्या नावाचा दबदबा ठेवणार. इथून मात्र फटका ठोकून दिलाय, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार
नंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 21. 21 रन स्कोर कार्ड वरती बनत असताना पाहायला देखील मिळाल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 बॉल 12 होत्या, परंतु तदनंतरचं षटक साहिल झाडाने जसे मैदानाच्या आतमध्ये षटक घेऊन आले ना, त्यांच्या षटकामध्ये एकूण 9 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 18 बॉल मध्ये 21 बनल्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता किती बनतात हे पाहणं फार महत्वाचं असेल. या पहिला स्ट्राईक वरती पाहायला मिळतात अजित जाधव यांना आता आपण स्ट्राईक वरती पाहतोय. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा त्यांना प्राचारण करण्यात आलंय. योगेश शेलार हे नाव घेणं या खेळाडूने कालपासून भाग पाडलंय. हो काय गोलंदाजी केली आहे. क्रिकेट मधील परफेक्ट क्षेपणास्त्र हे आता आपण पाहिलं योगेश शेलार यांच्या गोलंदाजीमध्ये. अगदी त्यांच्याकडे असणारी कला, त्यांची असणारी साथ आणि त्यांचा असणारा वाव अगदी आपण पाहिला कालच्या दिवसात देखील, परंतु आजच्या दिवसात देखील दर्जेदार गोलंदाजीचं पृथ्वीकरण ते मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला सेकंड बॉल वरती बॉल उडवलाय, तिथून मात्र वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 हो या बैला मात्र अपील जरूर केली आहे, परंतु गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्यांच्याकडे चाललाय लेग बायच्या स्वरूपात. धाव त्या ठिकाणी मी एकेर धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 26 धावा. 26 रन स्कोर कार्ड वरती बनताना पाहायला मिळतात. 26 धावा. षटक नंबर 14 हे प्रगती पथावरती पाहायला मिळतं योगेश शेलार यांचं. आता धावा कुठे ना कुठेतरी जास्तीचा कराव्या लागतील, काढाव्या लागतील, हात खोलावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार देखील तुम्हाला मारावे लागतील. या स्पर्धेमधील तगडावण असणारा संघ क्षेत्ररक्षणामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळनेचा संघ. तर दुसऱ्या बाजूला रामवर्धानी कापडे बुद्रुक. हो काय गोलंदाजी करतायत. ऑफ साइड ऑप्शन भन्नाट पेसने, भन्नाट वेगाने, अगदी भान राखून बेभान होऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आपण टीव्ही स्क्रीन देखील त्याच्यावरती देखील पाहू शकता. अगदी योगेश शेलार यांची गोलंदाजी. tenniscricket.in ची संपूर्ण टीम अगदी या स्पर्धेसाठी नीट अँड क्लीन दर्जाचं कॅमेरा वर्क आणि कॅमेरा क्वालिटी घेऊन येत असताना पाहायला मिळते. या वेळेला अपील केली आहे. होय, पंचांचं बोट आकाशाकडे. योगेश शेलार यांनी त्या ठिकाणी विकेट घेतली आहे. खेळाडू होत आहे ते बाद. ओयुटी आउट त्या ठिकाणी दिला गेलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय या पोलादपूर नगरीमध्ये ज्या वेळेला क्रीडा दर्दी येत असते आणि रिव्ह्यू सिस्टम या विभागामध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळत असतात. रिव्ह्यू सिस्टम अगदी ज्या पद्धतीने पाहतोय आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि त्या स्टाईलचे रिव्ह्यू
सिस्टम या पोलादपूर नगरीमध्ये आणि सध्याच्या घडीला रायगडच्या क्रिकेट पंढरीमध्ये जास्तीचे पाहायला देखील मिळतात. श्रीपत गोळे नवीन बॅटर येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4 विकेट्स म्हणजे जवळजवळ 40% संघ हा बेंचमार्क वरती जास्तीचा वेळ खर्च करत असताना पाहायला मिळतोय. आणि आता तो वेळ त्यांच्यासाठी हा खेळ कुठे ना कुठे तरी पहिल्या इनिंगचा ताळमेळ हा घातक ठरला. कारण का योगेश शेलर यांनी अगदी अक्षरशः आपल्या फिरकीच्या जादू भरी गोलंदाजीवरती गरा 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 घुमवलं आपल्या गोलंदाजी मधून. यावेळेला मात्र हलक्या हाताने फटका खेळून काढलाय. एक धाव घेतली जाते. षटक नंबर 14 त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात पहिल्या 24 बॉल मध्ये 27 धावा. 27 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे. 27 बनल्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये जास्तीच्या बनल्यात तर ठीक, तर या स्पर्धेतील तगडा आव्हान एक फायटिंग टोटल स्कोर इथे बनू देखील शकतो. परंतु 2 षटकांमध्ये त्या धावा बनणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं असेल. आता गोलंदाजीसाठी 5वं षटक अजित चोरगे घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल अगदी फिरकीच्या जोरावरती फिरवलाय, परंतु पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांकडून. अगदी या ठिकाणी रिव्ह्यू साठी अपील केली गेली आहे. डिसिजन पेंडिंग वरती जरूर असेल. निर्णय त्या ठिकाणी आपल्यापर्यंत लगेचच येईल. या ठिकाणी निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी निर्णय असेल. म्हणजे सर काय डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर अजित चोरगे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. हो सेकंड बॉल डॉट बॉल त्या ठिकाणी अजित चोरगे यांचे घणाघाती वार, घणाघाती कडे प्रहार आता पाहायला मिळत आहेत. फिरकीच्या जोरावरती अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाची फिरकी आणि गिरकी घेत असताना पाहायला मिळतात अजित चोरगे. पुन्हा एकदा इथून मात्र उडवलेला बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर एक धाव आली. अगदी आपण पाहतोय ना आउटफील्ड कुठे ना कुठे तरी थोडीशी धीम्या गतीची पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर तदनंतर बॉलचा स्पीड देखील कमी होत असताना पाहायला मिळतो. आणि त्या स्टाईलचे फटके तुम्हाला वेगवान देखील खेळावे लागतील. जर मोठे स्ट्रोक खेळायचे असतील तर फटके देखील जोरदार तुम्हाला मारावे लागतील, हात खोलावे लागतील. या स्पर्धेमधील तगडे आव्हान असणारा एका बाजूला संघ क्षेत्ररक्षणामध्ये जो आपण पाहतोय या मॅच मधील अगदी सुरुवातीलाच त्यांची मजबूत पकड राहिली आहे. या सामन्यावरती जय मल्हार प्राप्ती 11
इथून मात्र शरीरावरती ब्रश होणारा बॉल अगदी वेगाने नॉन स्ट्राइक एंडला हिट केलाय. संपूर्ण संघाचे संघमालक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे संघमालक मंगेशजी जाधव, मंगेशजी शेलार, संजयजी जाधव, राजा महाडिक आणि संदीपजी काळे या संपूर्ण संघ मालकांचा हा संघ जो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आणि त्यातल्या त्यात त्यांच्या विरोधात रामवर्धानी कापडे बुद्रुक मनसे अध्यक्ष रुपेश दादा सकपाळ यांचा संघ. इथून मात्र पंचांचा निर्णय आलाय. त्या ठिकाणी नो बॉल दिला गेलाय. पंचांचा निर्णय आलाय. नो बॉल, फ्री हिट इथून असेल आणि फ्री हिटच्या या बॉल वरती आता मोठा सुपर हिट खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. श्रीपद गोळे याला या फ्री हिटच्या बॉल वरती मोठा स्ट्रोक आणि मोठा सुपर हिट फ्री हिटच्या बॉल वरती लावावं लागेलच. या वेळेला मात्र या षटकामधील अगदी सुंदर कमबॅक करणार हे षटक जे आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये ती कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी शांततेपूर्व वादळ अगदी पाहायला मिळते की काय ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा आणि त्यातल्या त्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांचाही कामगिरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून चांगली राहिली होती. या वेळेला कॅचसाठी कॉल असेल. क्षेत्ररक्षक वेगाने जातात. यष्टीरक्षक झेल ड्रॉप केलाय. दुसरी धाव वेगाने त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी त्या झोन मध्ये अगदी पाहिलं ना 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतात. षटक संपलंय. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 30 बॉल मध्ये एकूण 32 धावा. एका षटकाचा खेळ अजूनही आहे तो शेष. पहिल्या 18 बॉल नंतर 21 बनला होता. तदनंतरच्या 4थ्या षटकानंतर 27 बनला आणि तदनंतरच्या 5वं षटक जसं अगदी आपण श्रीपद यांनी हाताळायला घेतलं ना त्या षटकामध्ये त्यांनी एकूण धावा खर्च अजित यांनी 4 धावा त्या ठिकाणी खर्च करताना आपण पाहिल्यात. म्हणजे सर काय या षटकामध्ये अगदी दमदार शानदार कामगिरी ही क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक मधून होत असताना पाहायला मिळाली. 5 षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती 32 बनलात. येणाऱ्या एका षटकाचा खेळ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय डगआउट्स मध्ये आणि विकेट्स जर अगदी आपण पाहिल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या एकूण 4 विकेट्स देखील जात असताना आपण पाहिल्या. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 6 शेवटचं अंतिम आणि निर्णायक पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला मिळतोय इथे. आणि पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने रामवर्धानी कापडे बुद्रुक मनसे अध्यक्ष रुपेश दादा सकपाळ यांचा संघ आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ जय मल्हार प्रति 11 कुंभळवनेचा संघ या वेळेला मात्र पहिला बॉल तिथून एक चिकी सिंगल घेत असताना पाहायला देखील मिळतात. दुसरी धाव घेणार नाहीयेत. स्ट्राइक रोटेट करायचे आहे परंतु ही धाव घेणं त्यांच्यासाठी त्यांच्या टीमसाठी फार मोक्याचं होतं, फार महत्वाचं होतं. मोक्याच्या क्षणी काही खेळाडूने सुरुवातीला धोका दिला आणि त्यामुळेच की काय या गोष्टी आता त्यांच्या संघावरती ओढावताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 34 धावा. षटक नंबर अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं अंतिम आणि निर्णायक जे आपण पाहतोय विशाल जाधव यांच्या गोलंदाजी मधून याही वेळेला त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आणि डॉट बॉल मुळे कुठे ना कुठेतरी या धावा आणि या धावांची गती या धावांची मती आता कुठे ना कुठेतरी कमी होत असताना पाहायला मिळते. इथून मात्र उडवलेला बॉल आकाशाला गवसणी घालणारा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. तू घेऊ की मी घेऊ, मी घेऊ की तू घेऊ याच्यामध्ये पाहिले बघत बसले. एकाने देखील तो झेल टिपला नाही. 4 क्षेत्ररक्षक एकत्र आले परंतु तो झेल त्यांना टिपता आलेला नाहीये. असं या पहिल्या इनिंग मध्ये 2 वेळेला घडलं जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
यावेळेला मात्र परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक, बॉलला फेकून दिलाय. शेवटच्या बॉलवरती घणाघाती प्रहार, टोला लगावलाय, षटकार. शेवटच्या षटकातील एक महत्वपूर्ण या षटकातील खेळ जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकामधील एक घणाघाती प्रहार केल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 42 धावा. 42 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आयवा कॅच देखील जर कोणी पकडली असेल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. ओमकार घाडगे यांनी टप्पी बॉल पकडलाय. यावेळेला मात्र एक धाव घेतली आहे. दुसरी धाव पहा काय उलकावणी दिली जाते. तिथून मात्र खेळाडू होत आहे धावचीच्या स्वरूपात बाद. धाव मात्र येते, एक खेळाडू होत आहे ते एक बाद आणि इनिंग या ठिकाणी होतीये कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण पहिल्या 6 षटकांमध्ये धावा बनल्यात 43 धावा. आणि जिंकण्यासाठी आता संघाला करायच्या आहेत रामवर्धनी कापडे बुद्रुक या टीमला 36 बॉल आणि 44 धावा. कुठेही जाऊ नका, यानंतर आपण पाहणार आहोत 36 बॉल 44 धावांचं समीकरण मिळणार का जुळणार का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. त्याआधी ऐकूया डीजेचा मधुर आवाज. या ठिकाणी सेट केलं गेलंय आणि ते सेट करत असताना वेट करून खेळणारा संघ जो आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिला, परंतु त्यांना वेट अँड वॉच जास्तीचं करू दिलं नाही आणि त्यामुळेच की काय सध्याच्या घडीला लो स्कोरिंगची मॅच नंबर 2 आता पाहायला मिळते. एका बाजूला प्रथम फलंदाजी करणारा संघ जो पाहायला मिळाला रामवर्धनी कापडे बुद्रुक हा संघ जो आपण पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आणि त्यातल्या त्यात गोलंदाजीचा अचूक टप्प्यावरती नियंत्रित केला जाणारा मारा जो आपण पाहिला जय मल्हार प्राप्त 11 कुंभळवणेचा संघ
क्षेत्ररक्षणामध्ये एक दमदार कामगिरी आणि त्यातल्या त्यात योगेश शेलार यांसारख्या गोलंदाजांनी एक घणाघाती प्रहार त्यांच्या गोलंदाजीमधून मैदानाच्या आतमध्ये केले देखील होते, ते देखील आपण पाहिले. परंतु या मॅच मध्ये अगदी 36 बॉल 44 धावा. कालच्या दिवसातील आपण एक सामना पाहिला होता की 15 बॉल अगदी 4 वरती येऊन राहिला होता. तो सामना अगदी 6 बॉल 2 वरती शेवटच्या क्षणापर्यंत काही मुवमेंट्स आपण मॅजिक मुवमेंट कालच्या दिवसामध्ये अशा देखील पाहिल्या. अशा मॅचेस या इनिंग मध्ये, या सेकंड इनिंग मध्ये, उत्तरार्धाच्या सत्रामध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार का? पोलादपूर नगरीमध्ये पोलादपूर वासियांसाठी पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा थरार. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. मंगेश जाधव आणि गणेश शिरवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल खेळ करण्यासाठी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर अभिजित जाधव येत असताना आता पाहायला मिळतात पॉवर प्लेचा षटक घेऊन. ओहो, पहिला बॉल वेगाने टाकलाय त्या ठिकाणी. ऑफसाइड ऑप्शन अगदी बॉल पडल्या पडल्या उचली घेतोय, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला देखील मिळतोय. एखाद्या आराम बस मधून मुंबई गोवा हायवे मध्ये आरामात प्रवास करावा आणि तदनंतर ती गाडी वेगाने पुढे जावी ना, अशा स्टाईलचा बॉल आता अभिजित जाधव यांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून मात्र सेकंड बॉल वरती उडवलाय, बॉलला पाठवलाय मुंबई गोवा हायवे वरती षटकार. बॉल नंतर सेकंड बॉल वरती मंगेश जाधव यांची आतिशी पारी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तोडफोड फटकेबाजी सेकंड बॉल मध्ये सुरुवात केली आहे. हो, परंतु आता तिसऱ्या बॉल मध्ये कमबॅक करणारे गोलंदाज तेही कुठेही कमी नाही आहेत. अभिजित जाधव त्यांना देखील आपण पाहतोय. म्हणजे ही जोडी एकमेकाच्या विरोधार्थ अगदी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. हळूहळू अगदी ज्या पद्धतीने जसा मॅचेस पुढे सरकत चालतील, वेळ जशी पुढे सरकत जाईल, प्रेक्षक गर्दीची या क्रिकेटसाठी पोलादपूर तालुका प्रीमियर लीग साठी गर्दी होत असताना पाहायला देखील मिळेल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे आयोजक अगदी जे आपण पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचे संपूर्ण आयोजक संयोजक, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष संदीपजी कदम सर आणि रॉयल रुबाब, रॉयल कारभार ज्यांचा आपण नेहमी पाहतो मंगेश दादा बेलोसे साहेब. या वेळेला मात्र पहा अगदी ज्या पद्धतीने एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर तदनंतरची केली जाणारी घातक दर्जाची गोलंदाजी. अगदी कोविड मध्ये एखादा डोस द्यावा आणि तो डोस दिल्यानंतर कुठे ना कुठेतरी जास्तीचा वेळ एखाद्या रुग्णाने आराम करावा, त्या स्टाईलची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये अभिजित जाधव हे करताना पाहायला मिळत आहेत. अगदी ज्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचा पालन करतात, बॅट आणि बॉलच्या मध्ये न होणारा संपर्कातून त्यांचा संपर्क गोलंदाजीसाठी वेगवान होत असताना पाहायला मिळतोय. तिथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक राहिला होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सरसावताना पाहायला मिळतात. एक धाव त्या ठिकाणी आली आहे. षटक या ठिकाणी संपलाय. ते पहिल्या 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात त्या 7. पहिला षटकार आल्यानंतर तदनंतरच्या येणाऱ्या बॉल मध्ये फक्त आणि फक्त अभिजित जाधव सारख्या गोलंदाजांनी धावा खर्च केल्यात. एकूण 7.
कर्णधार आता स्वतः गोलंदाजीची धुरा मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळतात. कल्पेश मोहिते या नावाचं वादळ कालच्या दिवसामध्ये पाहिलं, पण तो आजच्या दिवसात ते येत असताना पाहायला मिळतात. ओहो, पहिलाच बॉल, कटरचा वापर आपल्या ताकदीच्या जोरावरती प्रॉपर गिरकी घेतली आहे, फलंदाजी फिरकी घेतली आहे. कल्पेश मोहिते सारखे गोलंदाज अगदी ज्या पद्धतीने नावारूपाला आले त्यांचा खेळही देखना राहिला. यावेळेला मात्र मिसमिंग शो क्षेत्ररक्षक गली रिजन मधून आहेत, बॉलच्या खाली. ओहो, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ही चुकी आता तुम्हाला मोठ्या स्वरूपात महागडी ठरताना पाहायला मिळेल. अशा चुका आता तुम्हाला या सेकंड इनिंग मध्ये टाळाव्या लागतील. पहिल्या पूर्वार्धामध्ये अशा स्टाईलच्या पण चुका केल्यात. अगदी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगचा दर्जा थोडासा खालावला, थोडासा कमी राहिला आणि त्यामुळेच की काय ह्या धावा आता कमी होत असताना पाहायला मिळतात. परंतु आता प्रश्न पडला असेल, कल्पेश मोहिते एकटे करतील तर करतील तरी काय, गोलंदाजी तेच करतात, क्षेत्ररक्षणामध्ये देखील कामकाज त्यांनी अगदी आपण पार पाडलं कालच्या दिवसात. परंतु आजच्या दिवसात क्षेत्ररक्षकांची साथ क्रीडांगणाच्या आत त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळत नाहीये. अगदी असाच जर क्षेत्ररक्षण राहिलं तर संघ पराभवाच्या गर्दछायामध्ये अडकून देखील जात असताना पाहायला मिळू शकतो. या वेळेला मात्र तिथून चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, हो, इथून मात्र बॉल जेल ड्रॉप केला गेलाय. आता क्षेत्ररक्षण करणारा संघ जो अगदी आपण पाहतोय रामवर्धानी कापडेचा संघ संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आपलं खराब नशीब खाऊन आलाय की काय असंच म्हणता येईल. एकूण अगदी या ठिकाणी धावा आल्यात 9 धावा. स्कोर कार्ड वरती 9 धावा झालात. पुन्हा एकदा कल्पेश मोहिते या वेळेला मात्र पंच केलाय, बॉल कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक. परंतु या वेळेला प्रयत्न पहा, म्हणजेच या षटकामधील अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ तिसरा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला गेला. या चुका आता टाळाव्या लागतील कुठे ना कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये. अगदी मागाशी पाहिलं जी पहिली मॅच चालू होती त्याआधी मुख्य व्यासपीठाच्या लेफ्ट साईडला क्षेत्ररक्षण करणारा तो संघ बॅटिंग अगदी चांगल्या पद्धतीने करत होता. प्रॅक्टिस सेशन मध्ये ते आपण पाहिलं त्यांच्याकडे देखील. परंतु प्रॅक्टिस सेशन झाल्यानंतर जसे मैदानाच्या आतमध्ये उतरले ना तसा काहीसा खेळ त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत नाहीये. याही वेळेला तिथून क्षेत्ररक्षक येत आहे, ड्राईव्ह केलाय, बॉल, एक धाव त्या ठिकाणी येते. एक धाव आता या मॅच मध्ये सरस ठरत असताना पाहायला देखील मिळते. विजेच्या आणि प्रकाश झोताच्या दर्जेदार आणि नामांकित नेत्रदीपक स्पर्धेचा आजचा महत्वपूर्ण दिवस जो आपण पाहतोय, बघतोय, ऐकतोय देखील. tenniscricket.in संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह स्ट्रीमिंग जे आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र शरीरावरती ब्रश होणारा बॉल त्या ठिकाणी एकही धाव येत नाहीये. षटक नंबर त्या ठिकाणी संपलाय. ते दुसरं पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर त्या षटकामध्ये अगदी आपण पाहिल्या होत्या एकूण धावा आल्या होत्या 7. तदनंतरचं सेकंड ओव्हर जसे कल्पेश मोहिते गोलंदाजीसाठी आले त्यांच्या षटकामध्ये एकूण धावा आल्या फक्त आणि फक्त 5. म्हणजेच पहिल्या पॉवर प्लेच्या सेकंड इनिंगच्या सत्रामधलं हे चित्र सेम सिच्युएशन मध्ये पाहायला मिळते. जसं आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं 12 बॉल मध्ये 12 आल्या होत्या. परंतु तदनंतरच्या येणाऱ्या षटकामध्ये तशा धावा येत असताना आपण पाहिल्या आणि येणाऱ्या आता 4 षटकांचा उर्वरित खेळ शेष आहे. मिळतात अभिजित जाधव ज्यांनी पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 बॉल मध्ये षटकार आल्यानंतर तदनंतरचे येणारे 5 बॉल डॉट स्वरूपाचे हाताळले होते ते अभिजित जाधव आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. 12 बॉल मध्ये 12 झाल्यात. 4 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे या ठिकाणी.
यावेळेला मात्र हलक्यात ड्राईव्ह केलेला बॉल त्या ठिकाणी धाव आली आहे. एक दुसरीचा प्रयत्न करणार नाहीये, थांबवलं जातंय. एकच धाव अगदी या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सेकंड ओव्हर मध्ये कल्पेश जाधव यांनी 5 धावा खर्च केल्या, त्यातल्या त्यात अगदी आपण पाहिलं त्यांचं जसं षटक हाताळण्यासाठी ते आले त्या षटकांमध्ये जवळजवळ 3 कॅचेस या ड्रॉप केल्या गेल्या. षटक नंबर 3 अभिजित जाधव. या वेळेला पंचांचा निर्णय आलाय, नो बॉल पंचांनी दिलाय. तिथून मात्र ही चुकी मोठी झाली आहे. एक्स्ट्राची धाव +1 म्हणजे आता धावा त्या ठिकाणी मिळतात 2. फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी असेल. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 15 धावा. 44चा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांमध्ये 15 धावा. 3रं षटक चालू असताना पाहायला मिळत आहे. या वेळेला डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. फ्री हिटचा बॉल होता, मोठा हिट खेळायचा होता, तो मोठा हिट खेळता आलेला नाहीये. अगदी कुठे ना कुठेतरी बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न हा त्यांचा झाला होता, परंतु परफेक्ट बॅटच्या रडार वरती न येणारा बॉल आणि त्यामुळेच की काय इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. हो काय गोलंदाजी करतायत. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल देखील थेट वेध घेतोय यष्टिरक्षकांचा. जो आपण अगदी महत्वपूर्ण सामना पाहताय. सेकंड इनिंगची वेळ, सेकंड इनिंगचा खेळ आणि सेकंड इनिंगच्या या खेळावरती अगदी बसवतात तो आपल्या संघाचा ताळमेळ. या वेळेला या षटकामधील दुसरा नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी असेल म्हणजे एक्स्ट्राच्या धावा आता देखील खर्च होत असताना गोलंदाजीमध्ये अभिजित जाधव यांचा आता पाहायला मिळतात. या वेळेला मात्र तिथून देखना फटका मारायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात, परंतु आता नो बॉल तिथून होता. यामध्ये केली आहे चुकी आणि चुकीला नाहीये क्रिकेटमध्ये माफी. विकेट नंबर 1 त्या ठिकाणी येते. ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती ते येत असताना पाहायला मिळतात 1 डाऊन वरती, परंतु हा देखील बॉल तिसरा बॉल अगदी तिसऱ्या षटकातला महत्वपूर्ण डॉट बॉल येत असताना अभिजित जाधव काय गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचा चहा नाश्ता केला, तदनंतर त्यांनी आपल्या हातामध्ये बॉल घेतला आणि तदनंतर अगदी वेगाने प्रहार हे त्यांचे वार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अभिजित जाधव यांचं षटक नंबर 3 सेकंड इनिंगचा महत्वपूर्ण वेळ आणि महत्वपूर्ण खेळ हा क्रीडा दर्दींना अनुभवायला मिळतोय. इथून देखील या षटकामधील कामगिरी मित्रांनो, अभिजित जाधव यांचं षटक आवडलं असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या अगदी 3 षटकानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात फक्त आणि फक्त 18 बॉल मध्ये
एकूण 17 धावा त्या ठिकाणी बनल्यात. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शेष आहे. पहिल्या इनिंग मध्ये 18 बॉल मध्ये 21 बनल्या होत्या. आता सेकंड इनिंग मध्ये 18 बॉल मध्ये 17 बनल्यात. खेळामध्ये वेळ आणि वेळामध्ये खेळ कधी कुणाची कशी बदलेल कदापिही सांगता येत नसतं आणि हा क्रिकेटचा खेळ असाच राहिलाय. पहिला कल्पेश मोहिते आजच्या रात्रीमध्ये आणि आजच्या सेकंड इनिंगच्या सत्रामध्ये ना 2 गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडली आहे. एका बाजूला अभिजित जाधव आणि त्यातल्या त्यात आज ज्याने आपलं नाव घेण्यासाठी भाग पाडलंय तो गोलंदाज कल्पेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला येत असताना पाहायला मिळतोय. ओहो काय गोलंदाजी करतायत. इस खिलाड़ी का आगा जैसा है तो अंजाम कैसा होगा. अगदी ज्या पद्धतीने चौथं षटक त्यांच्या हाती सुपूर्द केलं गेलं, ज्या पद्धतीने लांब पल्ल्याचा प्रवास करून येत असताना गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहतोय कल्पेश मोहिते आणि त्यातल्या त्यात अगदी षटक नंबर 4. या वेळेला स्विच हिटचा फटका, तिथून मात्र खेळायची आवश्यकता नव्हती. का खेळतात आता प्रश्नचिन्ह कुठे ना कुठेतरी पडला असेल. योगेश शेलार ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजी मधून अक्षरशः आगीचे गोळे ओकले, परंतु आता सेकंड इनिंग मध्ये त्यांच्या विरोधार्थ केली जाणारी गोलंदाजी ही कल्पेश मोहिते यांची. आता त्यांची वेळ आहे, आता त्यांचा खेळ आहे आणि या खेळावरती त्यांनी बसवलेला हा ताळमेळ आहे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो क्षेपणास्त्र टाकलाय त्या ठिकाणी, परफेक्ट यॉर्कर जो आपण पाहतोय. अगदी 3 बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिले, तिसरा बॉल वरती 1 धाव घेत असताना पाहतोय. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 18. 36 बॉल 43 बनवल्या होत्या. 44 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, परंतु सेट करत असताना आता प्रतिस्पर्धी संघाला वेट अँड वॉच ते करून देत नाही आहेत. अशा स्टाईलनी गोलंदाजी कल्पेश मोहिते सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये करताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला देखील हा देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक कुठे ना कुठेतरी या क्षेत्ररक्षकांची कामगिरी चांगली राहिली. अगदी आपण पाहतोय त्यातल्या त्यात गोलंदाजीची धुरा ही कल्पेश मोहिते स्वतः आता लीडिंग फॉर दी फ्रंटची भूमिका साकारत आणि स्वीकारत असताना पाहायला देखील मिळतात. या वेळेला मात्र फटका त्या ठिकाणी खेळलाय, धावा त्या ठिकाणी येत आहेत त्या 4. येतोय तो कणकणीत चौकार. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 22 रन्स. 22 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. अजूनही 22 बनवायच्या आहेत, त्या बनवल्या जाणार का? होय, या वेळेला एक चौकार आणि तदनंतर इथून मात्र त्या ठिकाणी षटकार येत असताना पाहायला मिळतोय. चौकारानंतर एक षटकार ठोकलाय आणि स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 28 धावा स्कोर कार्ड वरती बनताना होताना पाहायला मिळतात. देण्यात येतो. स्क्रीनवरती तुम्ही पाहाल तर एक स्कॅनर आपण शेअर करतोय. त्या स्कॅनरला स्कॅन केल्यानंतर एक लिंक ओपन होती, एक फॉर्म जनरेट होतोय. तो फॉर्म जनरेट झाल्यानंतर आपल्याला तो फॉर्म फिलअप करायचा आहे. येत्या शुक्रवारी
विजेत्या संघाच्या विजेत्या जे काय भाग्यवान विजेते असतील त्यांना पहिल्या 3 भाग्यवान विजेत्यांना पहिल्या दिवसातून आपण जी काय नोंद करण्यात आली आणि ते शुक्रवारी आपण भाग्यवान विजेत्यांना ते पारितोषिक देणार आहोत आणि ती जी लिंक आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपच्या संपूर्ण पोलादपूर तालुक्याच्या संपूर्ण ग्रुपवरती शेअर करण्यात आलेली आहे। आत्ताच ती लिंक ओपन करा, लिंकमध्ये येणारा फॉर्म तुम्ही फिलअप करा आणि भाग्यवान विजेते बना या स्पर्धेच्या माध्यमातून। या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण पाहतो आहोत आदरणीय विनयजी दीक्षित साहेब अर्थात छोडूजी दीक्षित साहेब यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे। ही स्पर्धा अर्थात ही 4थी रात्र आपण पाहतोय। खुल्या गटाचं आयोजन मात्र तिसऱ्या रजनीमध्ये पाहायला मिळालं। स्वतः सिद्धेश सेठ युवा मंच आणि आदरणीय सिद्धेजी सेठ साहेब यांच्या माध्यमातून आणि मागील मॅचमध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहायला मिळालं होतं। या आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे वळूयात आणि आवाजामध्ये बदल करूयात। सूरजी शिंदे यांचा आवाज ऐकायला मिळेल। थँक्यू सर। तर एका बाजूला स्कोर कार्ड वरती 4थं षटक संपल्यानंतर पहिल्या 24 बॉल मध्ये 28 बनल्यात। येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता करायच्या एकूण 16 धावा। 12 बॉल 16 धावा करायच्या आहेत आणि या मॅच मधली टर्निंग पॉइंट शिफ्ट करणार हे षटक। पहिला बॉल तिथून मात्र योगेश शेलार त्याने फेकून दिलाय बॉलला सीमारेषा पार, षटकार। दर्जेदार उत्तुंग लांबलचक खेळला फटका। योगेश शेलार म्हणतायत ना, माझ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला चेंडू येतो तेव्हा मी त्याचा कार्यक्रम करतो। होय, त्यांनी त्यांचा कार्यक्रम केलाय। पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार आणि आपले इरादे स्पष्ट केलेत। याही वेळेला वन्स अगेन अनदर बिग 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 हिट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत। योगेश शेलार यांचे घणाघाती प्रहार, नाम तो सुना ही होगा, योगेश शेलार। आता अगदी आपण पाहिलं ना 40 धावा बनल्यात। पहिल्या 4 षटकानंतर 28 होत्या, परंतु तदनंतरचं 5वं षटक जसे हाताळण्यासाठी आले त्या षटकामध्ये इथून मात्र मॅच फिनिश ऑन दी स्टाईल। 3 बॉल 3 षटकार आणि सामना देखील संपवला। योगेश शेलार यांनी हा सामना संपवलाय आणि संघ या ठिकाणी विजेता झालाय। जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणेचा संघ या ठिकाणी विजय होतोय आणि या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच ज्यांना आपण देणार आहोत, ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली आणि त्यातल्या त्यात वैयक्तिक एकूण 19 धावा तब्बल ठोकल्या, ते या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार ठरलेत योगेश शेलार।